त्या दिवशी जर आम्ही माघार घेतली नसती, तर आज आम्ही जिवंत नसतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ही गोष्ट आहे 2 वर्ष आधीची. मी आणि माझे मित्र नेहमीप्रमाणे ट्रेकिंगला निघालो. हरिश्चंद्रगड हे आमचं लोकेशन होतं. सकाळी लवकर उठून आम्ही पुण्यावरून कारमध्ये निघालो. पण पुढे काय होणार याची कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती. तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो, ती म्हणजे ती 6 जण 48 तास गडावरती हरवले होते. त्यामध्ये एकाचा मृत्यूसुद्धा झाला होता. या घटनेच्या आदल्या दिवशी आम्ही गडावरती होतो आणि या घटनेची आम्हाला भनकसुद्धा नव्हती. 25 ट्रेकचा अनुभव असणारा मी आणि माझे मित्र भर पावसात गड चढायला सुरुवात केली. पाऊस जोराचा होता, घनदाट जंगल आणि तेवढंच घनदाट धुकंसुद्धा होतं. समोरचाही व्यक्ती दिसणार नाही एवढं धुकं घनदाट होतं. मजा मस्ती करत आम्ही खिरेश्वर गावातून तोलार खिंडीपर्यंतचा प्रवास अवघ्या 2 तासात पार केला. खिंडीमध्ये चेकपोस्टवर वन विभागाची माणसं होती. त्यांनी आम्हाला वरती जाण्यास नकार दिला. आम्ही भरपूर ट्रेक केले असं कारणं देऊन पुढचा प्रवास चालू केला. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं. तोलार खिंडीपासून थोडंच अंतर पुढे गेल्यावरती आम्हाला रस्ता दिसेनासा झाला. पाऊस हा जोराचा चालूच होता. सगळे कपडे भिजले होते. बॅगेतले कपडेसुद्धा भिजले होते. भूक लागली होती आणि मित्रसुद्धा आम्ही थकलो होतो. पुढे काय करायचं, कसं जायचं याचा विचार करत बसलो. शेवटी आम्ही एक निर्णय घेतला की इथून आपण माघार घेऊया. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा आम्हाला ही बातमी कळाली आणि आम्हाला तेव्हा कळलं की आपला हा निर्णय योग्यच होता. जर आपण आज तिथनं माघार घेतली नसती तर या 6 जणांच्या ऐवजी तिथं आपण नसतो.